50 मिनिटात काय तो आवरा. आता बघूया, प्रयत्न करतो. जर उशीर होत जास्त गेला मित्रांनो तर एका मुकड्यात आणि एका अंतऱ्या सगळा समाधान मानून घ्या. तुम्ही पण मान्यमान करून घ्या आजचा काय तो विषय. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024, 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स, ही माझ्या सर्व या भावंडांनी, या माझ्या सर्व भावांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे, सन्माननीय माझे आधारस्तंभ, माझे मार्गदर्शक सुनील दादा डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला, या शक्तिसूर्याचा मुंबई रंगमंचावरचा या 3ऱ्या वर्षातला राजेश बोवाला ही 4थी संधी आणि 4था ही शो मित्रांनो हाऊसफुल झालेला आहे. याचं सर्व श्रेय जाते तुम्हाला. आणि म्हणून तुमच्या या ठिकाणी आभार मानतो. आणि आजचा दिवस आहे गोड. आज म्हणतात फादर डे आहे ना. आयुष्यात बापाचा कोणता दिवस नसतो. आयुष्यात आपण जगतो ते सगळे दिवस आपल्या फक्त वडिलांमुळे, बापामुळे आहेत. बापाला कोणता दिवस नाही. आपला दिवस, आपली सकाळ आणि आपला शेवट होते फक्त आपल्या बापामुळे. आणि म्हणून या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय, शब्दांचा जादूगार विकासशील लांबरे बुवा शाहिरांना विनंती करतो, आपण आपलं प्रमाणपत्र, आपल्या प्रश्नाचे प्रत या ठिकाणी घेऊन या. माझा लेखी विषय घेऊन जा आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी सुरुवात करतो. गणपती बाप्पा. मला कसं होता अहुनी बाबा म्हणताना मला कसं होता कुणी बाबा म्हणताना कुणी हुंदत दाटतो गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव अहुनी मायेला पुसतया या माझ्या डोळ्यातली आसव अहुनी मायेला पुसताना गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंदक दाटतो गोष्ट बापाची सांगताना तुम्ही निश्चित करा. मोठमोठं गाय निश्चित गंमत मध्ये करा. मोहनचा डायलॉग आहे, म्हणतात मोठमोठं गार केलं गंमत मध्ये
अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये, म्हणून म्हणायचं आहे कलेचा दाता, सुख करता दुःख हरता, या विश्वाचा पालन करता, विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून नटराजाला नटेश्वराला सर्वप्रथम निवान अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वासाराध्य दैवत राजशिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मा साहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार अभिवादन करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई कुंडीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजक कोकणातील युट्यूबर्स आयोजित कलगी आणि तुरा असा नाचवता जंगी सामना मित्रांनो आयोजन करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कुंड श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्यकला गायन मित्र मंडळ खोंडे जोगवेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी बायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत, कारण ज्यांच्या माध्यमातून आजची सेवा या ठिकाणी संपन्न होते या माझ्या मित्रांनी आपल्या सर्व कोकणातली पोरं आहेत आणि ही कोकणची लोककला ज्यांच्या माध्यमातून संबंध खेड्यापाड्यात आणि प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली ते माझ्या कोकणातील युट्यूबर्स यांच्या आयोजनातला हा सामना तिसऱ्या वर्षातला राजेश बोवावरती त्यांचा जीव मोठा आहे. आता काय झाली लोक म्हणतात बहुत जास्त घेतो पुढच्या वर्षी काय माहिती मला वाटतं ठाण्याला पण उभं करायचं नाही बहुतेक पण असं द्या मित्रांनो. आणि म्हणजे एक आगळं वेगळं नातं आहे मित्रांनो आणि ही चौथी संधी तिसऱ्या आयोजनातली चौथी संधी दिली त्यांनी राजेश बुवाला आणि चौथा ही शो मित्रांनो हाऊसफुल झाला. या सर्व तुमची पुण्य आहे आणि या माझ्या सर्व आजच्या कार्यक्रमाच्या आयोजकांच्या ठिकाणी आभार मानतो. आजचा कार्यक्रम मित्रांनो ज्यांच्या सोबतीनं पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार प्रस्तावना थोडक्यात मांडतोय कारण रात्र थोडे सोंग फार आहेत मित्रांनो. म्हणून आज मला ढोलकीला साथ करतायत महाराष्ट्राचे ख्यातनाम ढोलकीपटू जीव आपे प्रत्येक रियालिटी शो मध्ये त्यांचे ढोलकी वाजते विशालदादा सुतार. आज मला बेंजोला साथ करतायत माझे बंधू ललिता देसरे. कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू ज्यांचं गाणं या वर्षी पण काहीतरी धमाका नवीनच आहे मित्रांनो पंकजदादा काताळे. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ प्रणव काताळे. आज आमचा खरटवाला काही इथं आलं नाही आमचा रोहित दादा जाधव त्याला पण मानाचा मुजरा करतो. बारी मला वाटतं लाईव्ह असेल तर नक्की बघत असतील. त्यानंतर आज मित्रांनो माझे पाठीराखी मला सुखरूप अगदी नेणारे आणणारे आमचे रुपेश दादा गोरे आणि आमची ही बसलेली सर्व मंडळी या सर्वांना मित्रांनो शाहिरी मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो शाहीर वर्ग देखील बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये सन्माननीय जरी तुरेवाले असले तरी माझे बंधू सन्माननीय शाहीर संतोष दादा कोल्हापटे, त्याचप्रमाणे या ठिकाणी शाहीर परेची खोपटकर, शाहीर आदित्यजी खांडेकर, शाहीर आमचे संतोषजी कनेरे आणि मित्रांनो 5 तारखेला आमचा सामना विलेपार्ले या ठिकाणी होणार आहे. माझे प्रतिस्पर्धी शाहीर आणि गोडगळ्याचे शाहीर भावेशजी बोले बुवा आणि त्यांची संपूर्ण सहकारी मंडळी आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. माझे शिष्य मला नेहमीच कोरसचा साथ ज्यांचे असते वेदांती जाधव आज देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अजून मित्रांनो या ठिकाणी शाहीर समीरजी रांबाडे, सन्मान्य शाहीर आणि तुरेवाल्यांचे म्हणजे खऱ्या अर्थानं माझे मार्गदर्शक मला गुरु समान असणारे आदरणीय सन्मान्य शाहीर तुषारजी पंधेरे माऊली हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. माझे प्रतिस्पर्धी माझे कट्टर शत्रू आणि कट्टर माझे चांगले जिवलग मित्र सन्मान्य शाहीर सुशांतजी गराटे बुवा हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्मान्य ग्रंथ उपासक संदीपजी सावंत माऊली हे देखील आज
व्याख्या करून या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या आयोजनातील एक घटक आणि माझे बंधू तरीवाले शाहीर सन्माननीय अनिलदादा गराटे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो, या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग, कोणी गुरुजन वर्ग, प्रतिष्ठित मान्यवर, चाहता वर्ग, मित्र परिवार सर्वांची आता काय नावं घेत बसत नाही, कारण आज काय ती साला फक्त भुवांचीच काढायची. म्हणून थोडक्यात या ठिकाणी मित्रांनो प्रस्थाना आटपतोय आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हा आणि महत्वाचं नाव राहून गेला. माझे बंधू आपल्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं काम करतायत. राजूदादा पटेल, आमचे गौरवदादा गोताड आणि आमचा आदू सदा कदा अगदी माझ्या राजादा सोबत असतो तो आमचा आदू. या सर्वांनी या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आता राहिलं मोठं गार केलं गंमत मध्ये. म्हणून म्हणालो बुवा, मोठं गार केलं गंमत मध्ये. आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण बुवा हिंमत मध्ये. म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना, तो भन मी म्हणतो होऊनच जाऊ दे, पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल. म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली, आमचे गणपतदादा लांबोरे, आमचे सचिनदादा कोल्हापटे, शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मुलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेशीच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. परवा शाहीर मला बोलून गेले, आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो हा बुवाना. कारण विषय कसा आहे, परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. बुवा परवाच्या दिवशी म्हणले की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा डेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाऱ्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडला तर आज या शाहिराने मला कुठल्यातरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज. तुम्ही दुसऱ्या नाव ठेवता या सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता आहे तो समोर त्याला सुराचा शिकवायला गेला. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन गाण्याच्या आधी आव्हान आहे, तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडला तर तुम्ही कुठलाही आज एका आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती एक मला शेर म्हणून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकरमानी, आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाची खणगी भरण्यासाठी आलेत आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गावदेवाला म्हणा, आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गावदेवी आई कुलस्वामीनी आता जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात त्या मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्व जी करते ती माझी ही मुंबई, जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातच म्हणत नाही पण संबंध या मुंबई नगरीवरती जिचा वरदहस्त आहे, जिच्या आशीर्वादानं आज ही लेकरं 2 घास सुखाचे खाताय, त्या मुंबई देवीच्या चरणावरती माझं स्तवन समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय बुवा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत लक्ष ठेवायचंय म्हणून म्हणतं.
तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकर आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पाठलाखीन खरी अग त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई मुंबादेवी अग तूच धावून. आणि म्हणून ही स्तवन माझ्या मुंबादेवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. मुंबई नगराची तू गंबाई हो मुंबई नगरीची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तुझ सुख देई. मुंबई नगराची तू गंबाई मुंबई नगराची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू गंबाई. काय वर्णावी तुझी नवलाई. तू गंबाई काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख देई. मुंबई नगराची तू गंबाई काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू गंबाई काय वर्णावी तुझी नवलाई. ओ संसाराच्या साठी मुठीत जीव घेती. धक्काबुक्कीच्या प्रवासात घेताना मोठी तू विराले पाठी. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. आहे तुझ्यावर माते भरोसा. कामधंद्याला जाता येताना कामधंद्याला जाता येताना तूच रक्षण करते ठाई ठाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू गंबाई काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू गंबाई काय वर्णावी तुझी नवलाई. कर्मानी त्याची सांगतो कहाणी. तो आहे खेडे गावाचा. हिंदू आडवाणी इथं नाही त्याच कोणी. आहे आधार तुझ्या नावाचा. आहे आधार तुझ्या नावाचा. आहे आधार तुझ्या नावाचा. वेळ प्रसंगाला आधार
लेकरांच्या पाठी उभी राणी, साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राणी, त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची मूल मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. 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 अग मुंबई नगराची तू ग मुंबाई, काय वर्णावी तुझी नवलाई. बोल श्री गणपती गजानन महाराज देवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी गोवा शिवराम धोंडू वस्तात अखंड सदालाल घराण्याचा विजय असो असो असो. छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. या ठिकाणी मित्रांनो स्तवन झालेला आहे. आता विषय तो गणाचा डावल. तुम्ही आज लय मला पलवता वाया तिकडनं मोबाईल दाखवून, म्हणून तुम्हाला सांगतोय. म्हणून ह्यासाठी कसं आहे माहिती मित्रांनो, कुठलाही कार्यक्रम, कारण वेळ काय कोणाच्या बापाची बांधील नाही हो, पण वेळेत कुठला जेव्हा कार्यक्रम होतो ना तेव्हा साला मात्र कार्यक्रम मात्र करेक्ट होतो. काय बंदरे माऊली, बंदरे माऊली तुम्हाला एक विषय मला विचारायचा आज. तुम्ही नेमके समोर बसला देवासारख्या माझ्या अगदी, मी पण तुमचे 2-2 डॉलर वाट बघत होतो. भेटताय तरी हाताला कधी. विषय काय आहे, सन्मान्य शाही विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबोरे लांबोरे, मी काय म्हणतो विकासजी लांबोरे बुवा. हा म्हणतात की मी म्हणता शीघ्र कवी आहे. हे काय म्हणतात, मी म्हणता शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती, फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी, ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला जर उंचीवर कोण नेला असेल तर पट्टे बापूरावांनी, त्यांनी बहाल केलेली वासुवाणी माऊलींना, वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जाग्यावरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कोणीतरी बहाल करू देत. तुम्ही स्वतःच नका म्हणू, आहे ना तुम्ही तुम्ही काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारे शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगतोय बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि आज पण काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे बघ, भावकीत करता भावी कशाला. पण नाही, हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोलले, अदानी. हे म्हणतात अडाणी बुवा आहे. हा काय रे युट्यूब वाला नाही, अडाणी बुवाला 4-4 वेळा ठेवणार तुम्ही कोण? 4-4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक ही कोण आहेत? हे पण अडाणी. शाहीर येड्याच्या नादाला येडाच लागतो.
आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 करणारे तुम्ही कोण? तुम्ही पण आडावी, तुम्ही पण येड्याची जत्रा आणि कारवानी सतरा. म्हणून सांगतोय तुम्हाला कुणालाच काय करत नाही फत्रा. बुवा कोल्हाट्यानं वाकून बघू नका तुम्ही पण. त्यांना सांगा जाऊ ना येड्याची जत्रा म्हणून विचारतो काय करतोय फत्रा यानं. पण मानलं पाहिजे रात्री शायरीने एक विषय बोलला आहे ना तुमच्या ताकद. पण तुम्ही स्वतः नका म्हणू है ना. माझा देऊ काय या कडक उन्हात माझा देऊ काय. लांब रे नो देऊ काय देव आहे ना. आता आल्या अरे लाल कलरची बांगडीचा कलर नाच माझ्या सोबत म्हणतात च्या बाईला मला येतं हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र थोडी संगमार विषय घेतोय गणाचा एका मुकड्यात आणि एका अंतऱ्यात. कारण आज माझ्या आयोजकाने सांगितलंय बुवा दुसरी बारी खंड व्हायला काय की तुम्ही 25 मिनिटं घ्या पण पहिला कार्यक्रम काय तो हुडकून टाका. विषय कसा आहे माणूस एका बारीत कधी गरम होत नाही. म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गणाचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. तुम्हाला माझं ओपन चॅलेंज. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून या पण एका रागात आज आलाप देऊन दाखवा. अरे लाल कलरची बांगडी. अरे गल्ली बोळात बारकी पोरा खेळताना माझा पोरगा पण म्हणतोय माझा पोरगा पण म्हणतोय लाल कलरची बांगडीचा कलरला. ह्यांना कशाला यायला लहान पोरा गल्लीची पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे गणाचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी. आज विषय गातोय या संबंध माझ्या लेकरांसाठी या संबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही संबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण मित्रांनो सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं. आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही मित्रांनो. ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण पण सुख पडलं. विषय काय आहे हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात मी बोलणार नाही म्हणत विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाचे पण वाट लावून टाकली. म्हणून तो माणसाची जिरवतोय. या अंगाची घाई उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय आणि आज गाणं गातोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मरायचा तेव्हा मरपड. आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर. पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे शुक्रांची माहिती म्हणतात 22 तारखेला म्हणतात पडणार यातना थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय काय म्हणतो लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा अरे खेळ तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा. हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा.
तू थांबव बाप्पा खेळ तुझा बाऱ्याला रोज उन्हाचा चढतोय पारा आला पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. तुझीच धरणी माई कसे सांभाळील सांग गणेशा तुझीच ही नवलाली तुझीच ही नवलाली, अरे तुझीच ही नवलाली. रानवनात गुरा ढोरना नाही मुळी पाणी झाला रानवनात गुरा ढोरना नाही मुळा पाणी झाला आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा बाण्याला रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा बाण्याला रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. गमन निकाल झालेला आहे आता विषय येतो तो गबणीचा आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा प्रेमात बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना जास्त झोपवणार नाही पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गबणीचा ते शाहीर म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही कमराच्या वर काय तो बोला बुवा आज तुम्हाला कमराच्या खाली पण नाही आणि कमराच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो बुवा आज तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो कमराच्या वर आणि कमराच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो आणि विषय काय माहिती का शाहीर पंत्रे माऊली गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं सबंध तुम्ही माझ्या कोकण भाषेत डोक्यावर घेतलं त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास नागोरे बुवा आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाना म्हणतात आले होतं गाणं बोलायला सांगा बुवा गाण्याला भारी बोलतात म्हणजे खरं खोटं लपत नाही लेकडीला हसलं परवाचं सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण भाऊ हसले अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी नाही सामोरी तुझी मूर्ती गोजेरी कसे तुझे गाऊ भजन येड्याची जत्रा म्हणतात गणपती म्हणतात टाळ कुटुंब तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बुवा अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात तुम्ही माझ्या जेवढ्या गाण्यांना हसताव ना बुवा तेवढीच गाणी राजेश बुवाची सुपर आणि डोपर झालीत बुवा म्हणून हसत राहा हसतील त्याचा दात दिसतील नाही हसत त्याचा नको काय तो दिसेल आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जाकडी नृत्य डबल बारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जाकडी शक्कलगीवाले शाहीर सियोमजी हुमने सह तेजस हुमने आणि तुरेवाले शाहीर काशीरामजी शिगवन सह संजय प्रकाश गणपत तर मित्रांनो हा कार्यक्रम दिनांक 17 जुलै 2026 रोजी शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर तरी सर्वांनी आपण या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे तर चला टामटूम राहू दे आता आपल्यावर या आणि आता विषय आहे मित्रांनो गवणीचा तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा आज तुम्हाला मद्रास डोस देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही गवणीचा विषय गातो मित्रांनो म्हणायचा आहे काय लक्ष असावं आणि मी गवण मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या मी म्हटलं बुवा ते बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोला आहे बदर म्हणतात सर्कल बुवा माझा पदर मी जाम आवडून धरलाय तुम्ही काय त्याची काळजी करू नका आणि म्हणून गवण गातो म्हणायचं आहे काय लक्ष असावं होता भी
भीमराव लय दीनदार. विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गडबडी ना काय ग बोरीनो काय ग बोरीनो ए बोरीनो त्याला चोर म्हणता नाही ना चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगानं असला काला काय म्हणतोय जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझा आहे. माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही ओरिनो काय ग माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा बाबू कसा पण असू दे सावला असू दे काला असू दे पण माझा आहे. ह्या माझ्या बाबूला नको तिथं केस आलंय असू दे तरी पण बाबू माझा आहे. त्याचा केस मला टुकलं तरी चालतील पण बाबू म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला अरे जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. काना असून हाय माझा छोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा. पुढे झाला जरी तो मोठा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा. नाही येणार माग तुमचा धरून राग नाही येणार माग तुमचा धरून राग. आहा काठीत घोंगडी माला आ काठीत घोंगडी माला. जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला. जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला 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 जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. आणि म्हणून शाहीर काय झाला ना ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी म्हणून असू द्या. चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचं नाव काय. आणि शाहीर तुम्हाला खाली बाजू दिली आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा माझं कान खाल्लं अक्षरशः की बुवा विषय काय तो नक्की सांगा विषय काय तो सांगा. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित कलगीतुऱ्याचा महामुकाबला शनिवार दिनांक 27 जून 2026 दादर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. मी स्वतः शाहीर राकेश निकम आणि तुरेबले शाहीर आमचे विकास शेठ लांबरे बुवा 200 रुपये कमाल दोषिक पानाचा मुजरा. तर विषय असा आहे शाहिरांना विषयाची एक बाजू दिलेली होती की नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित आहे. आणि शाहीर विषयाची दुसरी बाजू अशी आहे आज तुमच्या माहितीसाठी खास परवा जिमन बुवाला पण तीच बाजू दिली आहे की जे शाहीर
माझ्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते शाहीर माझ्या ग्रंथाचं नाव आहे. आता सगळं काम तुम्हाला सोपा करून दिलेलं आहे बुवा. आता शोधायचं काम ते तुम्ही करायचं आहे. म्हणून या वरचं म्हणून शेवटचा विषय ठेवताना बारी या ठिकाणी संपत. दुसऱ्या बारी जरा वेळ द्या, झाले सगळी पलाबल चालली इकडे. आणि म्हणून अगं मी तर भोली अडाणी सखू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू, कपाळी शोभल का दादा केळेवाली, मी सांगा तुम्हाला शोभल का. म्हणून विषय कसा आणलाय बघा. अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा, उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा, उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, अरे तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग, जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, सांग तुझे होते का खालून. जेव्हा येतो तुला माझा राग, सांग तुझे खालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे खालून होते का. नको मारूस थांबा, हिला विषय करून सोपाचा विचार बाबा. नको मारूस थांबा, हिला विषय करून सोपाचा विचार बाबा. तिथे या बाजू नको तुला तिथे या बाजू नको तुला गुरुकडे तू मग, अरे गुरुकडे तू मग. तुला येतो माझा चेहरा, तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का. हे प्रश्न हा माझा ध्यानी धरा, उत्तर देऊन करा हो पुरा. प्रश्न हा माझा ध्यानी धरा, उत्तर देऊन करा हो पुरा. तू दिलेल्या शब्दाला जा, तू दिलेल्या शब्दाला जा. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का. जेव्हा होतो तुला माझा राग, तुझे घालून होते का. जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का. अरे जेव्हा येतो तुला माझा राग, ओ मला तर पाणी वाता वर माझा आग झालं वता पाणी वता. म्हणून म्हणते जेव्हा येतो तुला माझा राग, तुझे घालून होते का. आणि आज म्हणून मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपार, आज मला पण बघायचंय की आज शाहिरांची नवीन कंपोजिंग नक्की आहे तरी काय. ज्यांना स्तवनापासून म्हणतात शेवटच्या गाण्यापर्यंत कंपोजिंग स्वतःचा म्हणाल अजय अतुलला पण टाकून गेलेत ते. असू द्या. म्हणून रात्र थोडी आणि सोंगपार मित्रांनो शाहिरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतोय. प्रथम पिढीच्या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.